एक्स अँड वाय ॲक्सिस, आणि या एक्स ॲक्सिसवर आपल्याला माहिती आहे हा पॉझिटिव्ह एक्स आहे, हा निगेटिव्ह एक्स आहे, हा पॉझिटिव्ह वाय आहे आणि हा निगेटिव्ह वाय आहे. बरोबर आहे, हे माहिती आहे का? हो. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक 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 रिप्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याचाच अर्थ काय होईल, तुम्हाला एक्स आता हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे कोणता येईल, जो तुम्हाला पार्ट पाहिजे तो कोणता येईल, एक्स ग्रेटर दॅन 0. सो दिस पार्ट शुड बी, इट इज ऑलवेज इट इज अ पॉझिटिव्ह, म्हणजे हा सर्व पार्ट येईल. बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर एक्स लेस दॅन 0 कोणता येईल, मायनसचा पार्ट. मायनसचा पार्ट, म्हणजे हा इकडचा साईडला येईल. इज इट राईट? येस सर. वाय ग्रेटर दॅन 0 कोणता पार्ट येईल, पॉझिटिव्ह. हा वरचा. बरोबर. वर सर्व वाय पॉझिटिव्ह आहे ना. हो. त्यानंतर वाय लेस दॅन 0 कोणता येईल, खालचा पार्ट. समजलं? हो सर. चला ड्रॉ करा फास्ट. सर ते वेगवेगळे काढायचे का ग्राफ? वेगळे काढायचे, मी ते फक्त एक काढून दिलंय, तुम्ही वेगळे काढायचे. एकाच ग्राफ पेपरवर 4 चालतील? चालते चालते. झालं? झालं का? हो सर. सर मला एकदा सांगा ना, मी ग्राफ पेपर आणायला गेलेलो. बरं, सेकंड क्वेश्चन पहा. हा. ग्राफ पेपर आहेत का रे सरांकडे? कॅमेरा ऑन करा बरं सर्वांनी. हो. कॅमेरा ऑन करा सर्वांनी. हो सर. सर्वांनी. सर माझ्याकडे नाही. हा, माझ्याकडे नाहीये. कोण बोलतोय माझ्याकडे नाही? पृथ्वी जास्कर. बोलतोय का नाही रे? सर इकडे गावाला आली, नारायणगावला नाही. अरे मग मुंडे आहे का कॅमेरा? कॅमेरा म्हणतो काय, ग्राफ पेपर. बाकीचे दाखवा सगळेजण. बुकच आहे डायरेक्ट सर. फक्त बुक. सुरेकर आहे का?
ओके, चला नेक्स्ट घ्या आता. सॉल्व द ग्राफिकली. आणि इथं तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत. आता इथं आपल्याला दोन दोन इक्वेशन दिले, तर तुम्हाला रिप्रेझेंट कसं करायचे पहा. पहिल्यांदा एक्स एक्सिस ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर वाय एक्सिस. हा एक्स एक्सिस, हा मायनस एक्स एक्सिस, मायनस एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस, आणि हा येईल मायनस वाय एक्सिस. आता पहा, एक्स ग्रेटर दॅन 0, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे कोणता येईल? कोणता येईल एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0? कोणता येईल? सर इकडचा फर्स्ट पार्ट. फर्स्ट पार्ट म्हणजे या साइडचा येईल, बरोबर आहे, या साइडचा येईल, बरोबर. हा पूर्ण येईल, हो. राईट. आता y ग्रेटर दॅन 0 काय येईल? y ग्रेटर दॅन 0 काय येईल? पूर्ण वरचा पार्ट. पूर्ण वरचा पार्ट, बरोबर. आता पूर्ण वरचा पार्ट म्हणजेच हा पार्ट येईल, बरोबर आहे का? इथपर्यंत समजलं का? हे रफली ड्रॉ हो. करा, आपण ड्रॉ करायची गरज नाही, हे सिंपल आहे, हे एक्झाम मध्ये काही येणार नाही, बरोबर. चलो बोलो बोलो फास्ट. हो सर. हा, आता लक्षात घ्या, इथं आपल्याला पूर्ण दाखवायचं नाही, इथं आपल्याला काय करायचे, दोन्ही कंडिशन जे सॅटिस्फाईड करतात तेच दाखवायचं, म्हणजे दोन्हीचा कंबाईन दाखवायचं. दोन्हीचा कंबाईन काय येईल? याला पण कव्हर करतोय आणि याला पण कव्हर करतोय, तर कोणता येईल? हा येईल का? हो. तुमचा जो रिझन झाला तो फक्त हा झाला, इकडचा कन्सिडर करायचा नाही किंवा खालचा कन्सिडर करायचा नाही, जो मी व्हाईटने केलेला आहे तेवढाच कन्सिडर करायचे, समजलं? हो सर. तर अशा प्रकारे तुम्हाला रिझन फाइंड करायचे. हे इनिशियल लेवल आहे, आपण सिंपल आहे, हे एक्झाम मध्ये येणार नाही, परंतु तुम्हाला समजण्यासाठी, बाकीचे इक्वेशन समजण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस. यस. नाऊ येस सर. समजलं का रे? हो सर. येस. आता मी आणखीन एक सॉल्व्ह करतोय, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. कोणता सॉल्व्ह करायचा? सेकंड, थर्ड, फोर्थ, लेट मी नो. सांगा लवकर. थर्ड. थर्ड. मायनस वाय, हा एक्स, हा मायनस एक्स घेतला. एक्स लेस दॅन इक्वल टू 0 कोणता येईल? कोणता येईल? इकडच्या साईड येईल का? बरोबर आहे का? हो. हो सर. y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कोणता येईल? वरचा पार्ट येईल. वरचा पार्ट येईल, बरोबर, हा वरचा पार्ट येईल. आता दोन्हीचा कंबाईन पार्ट कोणता येईल? दोन्हीचा कंबाईन पार्ट कोणता येईल? ते तुम्ही कर्सर ठेवला तोच. आणि एक्स मधला तो, हा बरोबर आहे. सेकंड. यस. इकडचा घ्यायचा नाही, समजलं? हो सर. यस. हो सर. सॉल्व्ह करू शकताल ना अशा प्रकारचे? हो. यस. नाउ विल टेक द नेक्स्ट. हो सर. Third, solve graphically the first one, 2x minus 3 greater than equal to 0. पाहता आपल्याला काय करायचे, इक्वेशन सॉल्व्ह करायचे. इथे तुम्हाला एकच व्हेरिएबल आहे, x हा व्हेरिएबल आहे, आणि तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह ज्यावेळेस करतोय आपण, पहा पहिल्यांदा काय करायचं, ही जे इनइक्वालिटी दिसतं ना, ही कन्सिडर करा 2x minus 3 इक्वल टू 0, कारण इक्वल टू पण इथे इन्क्लूड आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली? इट इज 3/2. समजलं? हो. समजलं? 3/2. आता x ची व्हॅल्यू 3/2 म्हणजेच आपण ग्राफ कसं रिप्रेझेंट करतोय पहा, हा होईल आपला x, हा होईल मायनस x, हा होईल y, हा मायनस y.
x इज इक्वल टू 3/2 म्हणजे कुठे येईल, इथे कुठतरी येईल, म्हणजे हा 1.5 येईल, म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू 3/2 येईल. x इज इक्वल टू 3/2 म्हणजे ही लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, म्हणजे जर मी लाईन जर ड्रॉ केली तर ही लाईन अशी भेटेल, बरोबर. ही लाईन कोणती झाली, x इज इक्वल टू 3/2 किंवा याला म्हणतोय आपण 2x - 3 इक्वल टू 0. हॅव यू अंडरस्टूड दिस लाईन? येस. आता पहा इथं काय म्हटलंय, या लाईनच्या इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन, म्हणजे तुम्हाला जो तुमचा रिजन भेटणार आहे त्याला म्हणतो आपण फिजिबल रिजन, तो तुम्हाला कोणता भेटेल, हा भेटेल. समजलं का? म्हणजे इथून नाही भेटणार तुम्हाला ओरिजिन पासून, तुम्हाला कुठून भेटेल, तुम्हाला पूर्ण 2x - 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हा पाथ तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. हॅव यू अंडरस्टूड? येस सर. यस. व्हेरी व्हेरी सिंपल. तुमचे 5 मार्क हे कन्फर्म आहेत, म्हणजे अगोदर एक्झामला गेले ना तर अगोदर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्हाला एक्झाम मध्ये, बाकी काहीच करायचं नाही, म्हणजे 5 मार्क तुमचे फिक्स झाले. याला 5 मार्क आहेत का? याला 5 मार्क नाही, हे सोपं आहे. पुढचे जे प्रॉब्लेम येतील ना याच्यावरचे डिपेंड, त्याला 5 मार्क आहेत. सर ग्राफ मध्ये सॉल्व्ह करायचंय आता. कुठे? नाही आता नाही, आता हे आपण इंट्रोडक्टरी जातोय, म्हणजे हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. नंतर आपल्याला काय करायचे, 2 इक्वेशन 3 इक्वेशन घेऊन आहे ना फिजिबल रिजन फाइंड करायचे, जो की तुम्हाला 5 मार्काला किंवा 4 मार्काला तो क्वेश्चन येतो, तो ग्राफवर ड्रॉ करायचा. हे आता फक्त तुमच्या रफ नोटबुक मध्ये ड्रॉ केलं तरी चालेल. समजलं? हो सर. हो हो सर. सर. हो सर. नेक्स्ट, टू वाय मायनस 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सेकंड, 3x प्लस 4 लेस दॅन इक्वल टू 0. थर्ड, 5y प्लस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मी एक सॉल्व करतोय कोणता, तर बाकीचे तुम्ही सॉल्व करा. थर्ड सॉल्व करतोय. आता 5y प्लस 3 लेस दॅन इक्वल टू 0, तुम्हाला अगोदर काय करायचे, 5y प्लस 3 इक्वल टू 0 कन्सिडर करायचं, म्हणजेच y इक्वल टू किती आलं, -3/5, बरोबर. म्हणजे तुम्हाला आता ग्राफ ड्रॉ करा. इथं ग्राफ जर ड्रॉ केलं आपण, हा होईल y, हा होईल -y, हा होईल x, हा होईल -x. y इक्वल टू -3/5 कुठे येईल तुम्हाला सांगता येईल? हा y इक्वल -x ऍक्सिसच्या साईडला. यस, म्हणजे तुम्हाला ही जी लाईन आहे हो कोणत्या ऍक्सिसला असेल, सर. x ऍक्सिसला असेल. आणि इथं तुम्हाला हा पॉइंट भेटतोय, हा काय भेटतोय, -3/5, बरोबर. हो. एक मिनिट.
सर तुम्ही थांबलेत का? आता इथे काय झालं आपल्याला, ही लाईन भेटली, इथपर्यंत समजलं? हो सर. आता इथे काय म्हटलंय पहा, लेस दॅन 0 म्हटले, लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे कोणता पार्ट यायला पाहिजे? कोणता पार्ट यायला पाहिजे लेस दॅन इक्वल टू 0? लेस दॅन इक्वल टू 0 कोणता यायला पाहिजे? खालचा पार्ट. 5y+3. हा यायला पाहिजे ना, लेस दॅन म्हणजे कुठे जाईल? खाली जाईल ना तो निगेटिव्हला. हो. अरे मग इतका वेळ लागतो का? फास्ट आन्सर द्यायचे, बेसिक आहे. आय थिंक 9वीला का 10वीला झालेलं आहे. डोक्यात येते का? हो सर. मग पटपट आन्सर द्यायचे. इथपर्यंत समजलं? हो. एकदम आपण इंट्रोडक्टरी लेवलला आपण जातोय, डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट घ्या, सॉल्व x plus 2y less than equal to 6. First one. Second, 2x minus 5y greater than equal to 10. Third, 3x plus 2y greater than equal to 0. And fourth one, 5x minus 3y less than equal to 10. Less than equal to 10. आता इथं पहा, इथं तुम्हाला दोन्ही पण व्हेरिएबल आले आहेत, एक्स आणि वाय दोन्ही पण व्हेरिएबल आले आहेत. आणि जर दोन्ही पण व्हेरिएबल आले असतील तर आपण कसं सॉल्व्ह करायचं, लेट अस सी. आता पहा, पहिल्यांदा इक्वेशन काय येतं, एक्स प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6. इथपर्यंत समजलं? हो. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, इथं अज्युम करायचे एक्स प्लस 2y इक्वल टू 6. समजलं? हो. आता आपल्याला काय करायचे, या लाईनचा एक्स इंटरसेक्शन आणि वाय इंटरसेक्शन फाइंड करायचे. एक्स इंटरसेक्शन कुठं असेल, जेव्हा वाय इक्वल टू 0. वाय इंटरसेक्शन कुठं असेल, एक्स इक्वल टू 0. आता इथे ज्यावेळेस तुम्ही एक्स इक्वल टू 0 पुट अप करताय, वाय इक्वल टू काय येईल? एक्स इक्वल टू 0 पुट अप केला, वाय इक्वल टू काय येईल? 3. 3. बरोबर. म्हणजे तुमचा एक पॉइंट जो भेटेल वाय ऍक्सिस वर, हा काय असणार आहे, 0,3. म्हणजे आपण एक्स ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली, 0. त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू तुम्हाला 3. इथपर्यंत समजलं? हो सर. हो सर. आता y इक्वल टू 0 पुट अप करा, y इक्वल टू 0 पुट अप करा, काय होईल? y इक्वल टू 0, x इक्वल टू काय आलं? 6. 6. म्हणजे x इक्वल टू 6. म्हणजे तुमचा ए पॉइंट असेल, हा किती येईल तुम्हाला, 6,0. हे समजलं का? हो सर. एनी प्रॉब्लेम? हो सर. आता जर पाहिलं, मी आता इथं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करतोय आणि तुम्हाला इथं आता ग्राफ रिप्रेझेंट करायचे. पहिला पॉइंट काय तुमचा, बी 0,3. म्हणजे तुमचा हा 0 आहे, एक्स 0 आहे आणि हा बी 3 आहे. म्हणजे वाय वर 3 असेल तर तुमचा हा पॉइंट बी असेल. बरोबर आहे? बी काय येईल तुमचा 0,3.
3. Getting this? Yes, sir. नंतरचा पॉइंट काय असेल पहा, ए पॉइंट तुम्हाला किती आहे 6,0. एक्स ऍक्सिस 6 आहे म्हणजे हा कुठतरी इथे येईल. ए पॉइंट 6,0 पॉइंट लोकेट करायचं, समजलं का? हो आता तुम्हाला हो जर सर. 2 पॉइंट जर माहिती झाले, आर यू एबल टू ड्रॉ द लाईन विच इज पासिंग थ्रू these 2 points? yes. Yes, and this line represent, this is the x plus 2y equal to 6. Getting this? How to draw this line? Yes sir. चला सगळेजण बोला. Yes, sir. Yes, sir. आता पहा, हा Yes, sir. इक्वल टू 6 म्हटले, लेस दॅन इक्वल टू म्हटलं की त्याला मध्ये घ्यायचं, लेस दॅन इक्वल टू म्हटलं की त्याला मध्ये घ्यायचं, म्हणजे तुमचा जो फिजिबल रिजन आहे तो असा येईल. समजलं? हो. लेस दॅन म्हटलं मध्ये घ्यायचं, ग्रेटर दॅन म्हटलं या लाईनच्या बाहेर सोडायचं. लेस दॅन म्हटलं मध्ये, ग्रेटर दॅन म्हटलं बाहेर, लेस दॅन म्हटलं मध्ये, ग्रेटर दॅन म्हटलं बाहेर. समजलं? हो सर. आता सेकंड, थर्ड, फोर्थ करताल का? करताल का? काही एखादं सॉल्व्ह करून द्यायचे, फास्ट बोला. हो सर. तर लास्टचं सांगा ना एकदा. कोणतं? लास्ट. थांबा, मी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो परत. कोणता सॉल्व्ह करायचा? लास्टचा करा. लास्ट. yx minus 3y. आता बा प्रॉब्लेम काय तो, 5x minus 3y लेस दॅन इक्वल टू 10. पहिल्यांदा काय पुटअप करायचे, x इज इक्वल टू 0 पुटअप करा. काय होईल? y इक्वल टू किती येईल? म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन कॅन्सल करा, 5x minus 3y इक्वल टू 10. x इज इक्वल टू 0 पुटअप करा, y इज इक्वल टू काय येईल? -10/3. मायनस 10/3. नक्की? हो. बरोबर, म्हणजे हा पॉइंट समजा मी बी घेतोय, 0 minus 10/3 इथपर्यंत समजलं? हो हो. सर. त्याच्यानंतर y इक्वल टू पुटअप करा, y इक्वल टू पुटअप करा 0, x इक्वल टू काय आलं? 2. 2. म्हणजे तुमचा ए पॉइंट आला 2,0 इथपर्यंत समजलं? हो. चला सगळ्यांनी बोला, इथपर्यंत समजलं का? फास्ट, हाऊ टू फाइंड द पॉइंट? हो सर. यस. हो सर. हो सर. बी पॉइंट 0 minus 10/3 आहे, कुठे येईल? 3/10 म्हणजे 10, 3.33 काहीतरी येईल, म्हणजे मायनस आहे. कुठे येईल तुम्हाला? इथे येईल का? हो. म्हणजे बी पॉइंट तुमचा आला या ठिकाणी मायनस, बी पॉइंट तुमचा मायनस 0, -10/3. त्याच्यानंतर ए पॉइंट कुठे आहे तुमचा? ए पॉइंट कुठे? ए पॉइंट कुठे? 2, Y ऍक्सिस वर. 0 मध्ये. ए वाय ऍक्सिस वर. ए 2, 0 कुठे? कुठे येईल? हा, तिथेच. वाय ऍक्सिस आहे. तिथेच शेजार. हा. सर Y ऍक्सिसच आहे ना ती. ए बाई, हे वाय ऍक्सिस आहे का? ही एक्स ऍक्सिस आहे, वरची y ऍक्सिस आहे मधली. कोणता ऍक्सिस आहे? X. एक्स. मग एक्सिस आहे. इकडे समजलं, 2 पॉइंट लोकेट झाले, समजलं? हो सर. हो सर. मला काय हो करायचं? सर. लाईन ड्रॉ करायची. केली लाईन ड्रॉ? हो. लाईनचे इक्वेशन लिहा. लाईनचे इक्वेशन काय? 5x minus 3y इक्वल टू 10. समजलं? हो हो. सर. आता हे काय, लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे? लेस दॅन. लेस दॅन. लेस दॅन म्हणजे तो ओरिजिन कडे पळवायचा, हा इकडे जायचा, म्हणजे हा तुमचा फिजिबल रिजन कोणता झाला? इकडच्या साईडला झाला. समजलं? हो. समजलं का? ग्रेटर दॅन म्हटलं की बाहेर घ्यायचं, लेस दॅन म्हटलं की ओरिजिन कडे जायचं. समजलं का? हो सर. त्याशी एरो पण काढायची सर. हो, एरो काढायचे ना. ग्राफ वरती पण सर. हो हो हो.
आता हे जे आतापर्यंत जे आपण पाहिलं ते फक्त प्रॅक्टिस करा, रफ नोटबुकवर करा. आता उद्यापासून जे आपण प्रॉब्लेम घेणार आहे ते आपण ग्राफवर ड्रॉ करणार आहे. समजलं? हो सर. हो हो सर. सोपं आहे ना? हो. हो. हो सर. अजिबात मार्क मिस करायचे नाही त्याचे. एकदम सोपा चॅप्टर आहे. अगोदर एक्झामला गेलं की एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. एमसीक्यू सॉल्व्ह केल्या आपल्याला सॉल्व्ह करायचे एलपीपी. हे 5 मार्क मिस करायचे नाहीत, कारण शेवटी काही गडबड काय होते, आपण तिथे विसरून जातो, मग पुन्हा काहीतरी ग्राफ चुकतो, काहीतरी पॉईंट चुकतो, आणि एक जरी थोडं बहुत चुकलं तर पूर्ण मार्क चुकतात. त्यासाठी पहिल्यांदा एमसीक्यू सॉल्व्ह केले की अगोदर हा क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करायचा. आणि सोपं आहे, मी तुम्हाला एकदम परफेक्टली करून देईल. फक्त लेक्चर रेग्युलरली अटेंड करा आणि अटेंड केल्यानंतर समजून घ्या सगळ्या गोष्टी. ओके. येस सर.